ठिकाणी आपल्याला फीडबॅक दिला तर थोडक्यात सांगतो. त्यातलं आपले एक प्रमुख तिथले आपले वडीलधारे आबा मोरजकर म्हणून आहेत, सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याचदा ते इथे आलेले होते. ते राहतात कोलाडला. कोलाड म्हणजे राणीच्या वाडीच्या तिथून अगदी जवळच आहे, एक 15-20 किलोमीटर अंतरावर असेल. त्यांची तिथे प्रॉपर्टी आहे. ते स्वतः स्वामी सेवेत असून सुद्धा ते दादांचं मार्गदर्शन घेत असतात. तर त्यांची जी काही प्रॉपर्टी तिथली होती त्याला गिऱ्हाईक येत नव्हतं म्हणा किंवा विकली जात नव्हती म्हणा. तर दादांनी त्यांना सांगितलं होतं त्या संदर्भात जे काही उपाय करायचं वगैरे, त्यांचे ते उपाय चालू होते. परवाच आम्ही गेलो तेव्हा त्यांनी ती गुड न्यूज दिली की त्यांना त्याच्यात यश आलं, प्रॉपर्टीला गिऱ्हाईक आलं असं त्यांनी सांगितलं. दुसरा एक विषय असा आहे, तिथेच आम्हाला भेटलेला भक्तामधला, आता बघा जेव्हा मूल जन्मतं आणि जसा हळूहळू मोठं होतं, साधारण मुलाचं बोलायचं वय माझ्या मते 3-4 5व्या वर्षापर्यंत शब्द बोलायला सुरुवात करतो. एक आजी आजोबा आले होते तिथे मागे. त्यांनी दादांना विचारलं होतं, त्यांचं जे नातू आहे म्हणजे आता ज्याच्या संदर्भात मी बोलतोय, ते अजिबात तोंडातनं शब्दच काढत नव्हतं. म्हणजे आपण कसं अपेक्षित करतो आई बाबा असं बोबडे बोल वगैरे काही करत नव्हतं. त्यांनाही दादांनी आश्वस्त केलं होतं की काही काळजी करू नका, अमुक अमुक करा, लवकरच तुम्हाला तुमचा नातू बोललेला दिसेल. तर ते स्वतः आजी आजोबा पण परवा राणीच्या वाडीमध्ये आले होते आवर्जून. त्यांनी फीडबॅक दिला की आता त्यांचा नातू चांगला बोलायला लागलेला आहे. हा एक अनुभव आहे. मी थोडक्यात हे असे अनुभव सांगतोय. आणि अजून एक अनुभव असा आहे की तिथलेच आपले एक सेवेकरी आहेत. आता बघा घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं म्हणतो आपण, घरोघरी मातीच्या चुली वगैरे, थोडं डिस्प्यूट राहतं, बहीण भावंडात राहतं, मुलात वडिलात राहतं. त्याच अनुषंगाने वडील आणि मुलात अबोला होता, कित्येक महिने अबोला होता. एकुलता एक मुलगा असून घरी वडिलांशी बोलत नव्हता. त्यामुळे ते वडीलही जरा नाराज झाले होते. त्यांनाही दादांनी सांगितलं काही काळजी करू नको, लवकरच तुम्हाला त्याचं पॉझिटिव्ह चित्र दिसेल. आणि त्यांनी तिथे त्यांनी मला स्वतःहून सांगितलं, दादांनाही सांगितलं, मुलगा आता जे अजिबातच फिरकत नव्हता, मुलगा असतो पनवेलला आणि ते राहतात राणीच्या वाडीला. तर त्यांनी सांगितलं की तो मुलगा सून नातू सगळे घरी आले, पहिल्यासारखं आनंदी वातावरण झालं, म्हणजे बोलायला लागलं, अबोला गेला मुलाचा सुद्धा. हा एक अनुभव होता. एक दापोलीच्या ताई आहेत, एक 2-3 महिन्यापूर्वी त्या इथे आल्या होत्या मंदिरात दादांना भेटायला. आता बघा तुम्ही, आपल्या मंदिराचा प्रचार प्रसार खूप झालेला होतोय. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बरेच लोक आपले कार्यक्रम बघतात, ऐकतात, अनुभवतात. त्या माध्यमातून दापोलीवरनं 2 भगिनी आल्या होत्या इथे मागे दादांना भेटायला. त्यांच्या प्रॉपर्टीचे काही प्रॉब्लेम होते जागेसंदर्भात. 2 दिवसापूर्वी त्या आजींचा मला फोन आला, माझा नंबर आहे त्यांच्याकडे होता, की दादा महाराजांना सांगा जे काय आमचे प्रॉब्लेम होते ते सगळे मार्गी लागलेत आणि आमचं जे काही गुंतागुंत होती प्रॉपर्टीची ती सगळी आता निस्तरले, सगळे म्हणजे चांगले झाले अशा अर्थाने. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जर सद्गुरूंचं ऐकलं, सद्गुरू जे काही सांगतात आपल्याला त्याप्रमाणे जर आचरण केलं, ऐकलं, तर त्याच्यामध्ये निश्चित यश येतं. कारण इथे आपण बघतोय नेहमी दादा आपल्या प्रबोधनामधनं नेहमी सतत मार्गदर्शन करत असतात की कसं वागावं, कसं आचरण असावं वगैरे वगैरे. तर त्यामुळे त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने ऐकलं पाहिजे. प्रत्येकालाच वाटतं आपण सुखी व्हावं, साहजिक आहे, नॅचरल आहे. पण सुखी व्हावं जरी असं वाटत असलं तरी त्याच्या अनुषंगाने जे काय आपण आचरण करायला पाहिजे ते आपण करतो का त्याचा विचार करावा. मग ते जर आपल्याला अनुभवायचं असेल तर त्याला काय मार्ग आहे, जास्तीत जास्त गुरु सहवास आपण कसा मिळेल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरुच्या सहवासात गुरु जे सांगतात तर त्या पद्धतीने वागणं, आचरण वगैरे केलं पाहिजे. हे सगळं जर आपण केलं तर आपण निश्चित आनंदी राहू असं मला वाटतं. एक 3 गोष्टी आहेत त्याच्यात. मनुष्याला जर चांगलं हे करायचं असेल तर एक म्हणजे संत लोकांची संगत, चांगल्या विद्वान लोकांची संगत.
आपले प्रत्येकाने आपल्या मनामध्ये चांगले विचार ते सतत ठेवले पाहिजेत। आणि तिसरं म्हणजे दादा नेहमी सांगतात अखंड नामस्मरण, या 3 गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं आपण आनंदी राहू। गुरूंच्या सहवासात कसं राहावं, गुरुसेवा म्हणजे काय हे आता बऱ्याचदा सांगून झाले, दादा नेहमी सगळं सांगतात। आपण जास्तीत जास्त गुरूंच्या सहवासात आपल्याला जर गुंतवून ठेवलं तर आपल्या गुरु जे काय आपल्याला सांगतात त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे। गुरुवचन आपण म्हणतो ना, गुरुवचनावर विश्वास ठेवावा म्हणतो, तसं नेहमी ठेवा। म्हणजे मग जर ते गुरुवचनावर जर आपण विश्वास ठेवला तर बाकीच्या काही गोष्टी करायची आपल्याला गरज लागत नाही। थोडक्यात काय, इथे जे काही कार्य चालतं, दादा महाराज जे काही सांगतात त्या याचा विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, ते सांगतात ते आचरणात आणावं। श्री स्वामी समर्थ। पुढील सूत्र आता मी आपल्याकडे मागच्या वेळेस आपल्याला आठवत असेल 1-2 गुरुवार सोडून साठे साहेब आले होते। त्यांनी मागच्या वेळेस आपल्याला ज्ञानेश्वरीवर मार्गदर्शन केलं होतं, सांगितली होती माहिती। आज पुन्हा आपल्या परिवारात ते आलेले आहेत। आज थोडे त्या संदर्भात ज्ञानेश्वरीवरच ते थोडं बोलणार आहेत। मी साठे साहेबांना विनंती करतो त्यांनी सगळ्यांना संबोधित करावं। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ज्ञानेश्वरीचा माझा कसा संबंध आला हे मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर आत्ताच त्यातलं जोशी काकांनी जे सांगितलं त्याच्यातलाच एक धागा पकडून तुम्हाला सांगतो की गुरु का असावा। 18 अध्याय जेव्हा ह्याचे भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरीचे झाले तेव्हा शेवटी धृतराष्ट्रांनी प्रश्न केला संजयाला की बाबा एकंदर सर्व परिस्थिती बघून तुला काय वाटतं, जय कोणाचा होणार? माझ्या मुलांचा जय व्हायला पाहिजे, जरी ते आदरमाने वागले असले तरी। तर आता संजयाला सगळं माहिती असतं, त्याला दिव्य दृष्टीच होती, पण आता शेवटी राजा म्हणल्यावर त्याला डायरेक्ट कसं सांगायचं की तुझी मुलं मरणार आहेत, सगळं हे होणार आहे म्हणून। तर त्यावेळेला त्यांनी एक 3-4 दाखले दिले संजयने। तर ते कसे, तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, राव तेथे कटक, चंद्र तेथे चंद्रिका, जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका असणार, शंभू तेथे अंबिका, जिथे भगवान शंकर आहेत तिथे पार्वती असणारच, राव तेथे कटक, जिथे राजा आहे तिथे सैन्य असणारच। त्याचप्रमाणे पुढे जाऊन त्याने असं सांगितलं की गुरु तेथे ज्ञान, जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे। गुरु तिथे म्हणजे गुरु हा शिष्याला पूर्णपणे सांभाळून नेणारा परमेश्वराने एक स्वतः सगळीकडे येता येत नाही म्हणून गुरुची व्यवस्था केलेली आहे। तर गुरु तेथे ज्ञान, आणि हे सर्व जर का खरं असेल तर जिथे परमात्मा श्रीकृष्ण तिथे विजय आहे, असं त्यांनी हे सांगितलं। असं थोडं वेगळं बोललो। आता आपण थोडं वेगळं विषयावर येऊया। आता आज विषय असा होता की स्थितप्रज्ञ, ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात तू स्थितप्रज्ञ हो। तर स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तर स्थितप्रज्ञ म्हणजे कसं आहे, निष्काम पद्धतीने आपण जेव्हा एखादं कर्म करतो, निष्काम कुठली अपेक्षा न बाळगता, सकर्म, तुम्ही म्हणाल मी वाईट कर्म करेन वगैरे असं नाही, निष्काम कर्म जेव्हा निष्काम सकर्म आपण जेव्हा करत असतो ते करून जे आपल्याला सुख किंवा दुःख प्राप्त होतं त्याने आपल्या मनाला हेलकावे होता उपयोगाचे नाही। काय, याला स्थितप्रज्ञ म्हणतात। आणि याच्यासाठी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी 3 उदाहरणं दिलेत। 3 उदाहरणं कुठली कुठली आहेत? तर पहिलं पृथ्वीचं उदाहरण आहे। काय, पहिलं पृथ्वीचं उदाहरण आहे। पृथ्वीबद्दल असं माऊली लिहितात, उत्तमासी धरीजे अधमासी अविरेजे। तर असं पृथ्वी करते का की पृथ्वीवर आज चांगली लोक आहेत आणि वाईट लोक आहेत, असं म्हणते का की बाबा वाईट लोकांना पोटात घेऊन टाकते, चांगली लोक फक्त ठेवते? परमेश्वराची आज्ञा आहे की सगळ्यांना तुला सांभाळायला पाहिजे, म्हणून ती अशी स्थितप्रज्ञासारखी राहते, दोन्ही चांगली आणि वाईट दोन्ही हे सांभाळून घेते। काय, नंतर समुद्राचं एक उदाहरण दिलेलं आहे माऊलींनी। काय, वार्षे विणा सागरू जैसे जया नित्य निर्भरू। एखाद्या वेळेस पाऊस जास्त झाला तर नदी ओढे नाले याला पूर येतात, बरोबर आहे, किंवा मग उन्हाळा कडक पडला तर ते वाळून जातात, पाणी मिळत नाही लोकांना। तर ही परिस्थिती समुद्रावर येत नाही,
काय ही परिस्थिती समुद्रावर येत नाही. पाऊस पडो अगर न पडो त्याच्या वृत्तीत काही फरक म्हणजे त्याच्या लेवलमध्ये काही फरक पडत नाही. काय तसं स्थितप्रज्ञ माणसाच्या आयुष्यात सुख येऊ दे नाही तर दुःख येऊ दे त्याच्या मनाची स्थिती कायम एक राहते. असं स्थितप्रज्ञाचं उदाहरण आहे. याच्या पुढे जाऊन एक जनक राजाचं उदाहरण आहे. जनक राजाने एकदा आपल्या महालात यज्ञ ठेवला होता आणि याज्ञवल्क्य जे ऋषी होते महान, तर त्या ऋषींची कथा ठेवली होती त्यावेळेला त्यांनी. आणि अनेक ऋषी राजे रजवाडे सगळे आलेले होते तिथे. जनक राजा म्हणजे आपल्या सीतेचे वडील. तर त्यावेळेला काय झालं की याज्ञवल्क्य ऋषी जनक राजाकडे बघूनच सगळं सांगत होते. आणि हे बघून बाकीच्या ऋषींना थोडा राग आला की बाबा हा मोठा माणूस झाला का याच्याकडे फक्त बघून सांगतात, आम्हाला काही सांगत नाही, असं थोडं त्यांच्या मनात किलमिश तयार झालं. तर मग आता याज्ञवल्क्य ऋषी म्हणजे महान तपस्वी होते. त्यांच्या लगेच ही गोष्ट लक्षात आली की असं ऋषींच्या मनात चलबिचल चाललेली आहे. त्यांनी काय केलं, एक दृष्टीभ्रम तयार केला आणि सगळ्या राजवाड्याला आग लावली. सबंध जे आजूबाजू होतं ते जळायला लागलं. जळायला लागला म्हणल्यावर सगळी पळापळ झाली. तिथे कोणीच थांबलं नाही. राहिले तर फक्त दोनच, एक याज्ञवल्क्य ऋषी जे प्रवचन सांगत होते आणि जनक राजा. तर हे सगळे पळून गेले. थोड्या वेळाने जेव्हा आग अगदी जनक राजाच्या पायापाशी आली तेव्हा यांनी याज्ञवल्क्य ऋषींनी हा दृष्टीभ्रम म्हणजे काढून टाकला. आणि मग ऋषी सगळे परत आल्यावर त्यांना विचारलं, अरे राजा, मगाशी इथे सगळी आग लागली होती तुला माहिती आहे का? जनक राजाने एकाही क्षणाचा विलंब न करता सांगितलं, हो मला माहिती आहे. अरे पण मग तू का नाही पळालास? काय आग लागली होती तर? तो म्हणला, माझ्या आत्मस्वरूपाला कुठे धक्का लागणार होता? या आगीने जरी मला नष्ट केलं असतं, माझं आत्मस्वरूप तर तसंच राहिलं असतं. म्हणजे सुख किंवा दुःख याच्यात माझ्या आत्म्याला काहीच फरक पडणार नाहीये. बरोबर आहे की नाही? तर ही अशी जनक राजाची मोठी हे कथा आहे याच्यामध्ये. तर असं हे आता ज्ञानेश्वरीमध्ये एकनाथ महाराजांची अशीच एक कथा आहे. एकनाथ महाराजांना देखील स्थितप्रज्ञ का म्हणतात आणि एकनाथ महाराजांचा संबंध काय मला कळत नाही खरं. ज्या पैठण गावात ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले त्याच एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात म्हणजे त्याच गावातल्या एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात जाऊन सांगतात की बाबा अजान वृक्षाची मुळी माझ्या गळायला लागते, ती येऊन तू काढून टाक. काय हे म्हणजे हा संबंध कसा आहे काय लक्षात येत नाही. तर ह्याच्यामध्ये नुसतं तर काम केलं नाही. म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची समाधी सोडली एकनाथ महाराजांनी, तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना तिथे दृष्टांत दिला आणि काय सांगितलं की ज्ञानेश्वरी खूपच प्राकृत भाषेत आहे, ती त्याच्यात अजून सुधारणा होणं गरजेचं आहे. तर यापुढे सुधारणा तू कर. म्हणून आता जे आपण ज्ञानेश्वरी वाचतो त्याच्यात सुधारणा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे, एकनाथ महाराजांनी केलेली आहे. एकनाथ महाराजांनी नंतर त्याच्यात सुधारणा करून ती आपल्याला आता वाचण्यात आलेली आहे. असे हे एकनाथ महाराज होते, खरोखरच स्थितप्रज्ञ होते. एक दोन कथा सांगतो आणि मग संपवतो. पैठण शहरात अनेक टवाळ लोक होती, म्हणजे जे नातांना त्रास द्यायचे. तर एका यवनाला पैसे दिले त्यांनी की बाबा हे आंघोळ करून आला की थुंकायचं. असं 108 वेळा का 110 वेळा थुंकला तो. शेवटी म्हणजे पान खात होता आणि थुंकत होता, पान खात होता थुंकत होता. शेवटी काय झालं त्याला कोणास ठाऊक ज्ञान महाराजांच्या पाया पडला. चुकलो म्हणला महाराज, हे असं झालं तसं झालं. अरे बाबा म्हणले, एवढा वेळ तू थुंकलास पान खाऊन, तुझ्या जिभेला त्रास झाला असेल, माझ्या घरी चल मी मध लावतो. एवढी स्थितप्रज्ञता कोणाकडे असेल मला सांगा. आपल्याकडे तर कधी जाणार नाही म्हणाला, पण एवढी स्थितप्रज्ञता. प्रत्यक्ष पांडुरंग याच्या घरी पाणी भरतो, तो माणूस किती स्थितप्रज्ञ असेल याचा विचार करा. तुमच्या आमच्या घरी येईल का पांडुरंग पाणी भरायला? अशी कथा आहे. दुसरी एक कथा एका ब्राह्मणाची आहे. बाहेर गावावरनं एक ब्राह्मण पैठण शहरात आला, त्याच्या मुलीचं लग्न होतं
आणि त्याला एक 200 रुपये पाहिजे, एकदम दरिद्री ब्राह्मण होता. तर काय करायचं? हे टवाळ लोक बसलेलेच होते पारावर. ते म्हणले काय पाहिजे? तो म्हणला असं असं आहे बुवा. ठीक आहे म्हणले, देतो 200 रुपये, नाथांना राग आणून दाखव, तुला लगेच 200 रुपये देतो. आता याला काय माहित नाही नाथ महाराज कोण होते काय. ठीक आहे म्हणला, जातो. त्याचं घर वगैरे दाखवलंय, बाहेरनं बघत होते. घरात गेला आणि नाथ महाराज पूजा करत होते. पूजा घरात पायात चप्पल घालून पूजा घरात जाऊन त्यांच्या समोर चौरंगावर जाऊन बसला. तुम्ही सांगा, आपल्या घरात असं कोण आलं तर आपण त्याला मुस्कडातच मारू की नाही? तर हे बघितल्यावर गिरिजाबाई म्हणजे त्यांच्या पत्नी त्यांच्या जवळच होत्या. म्हणली बघ गिरिजा, किती माझ्यावर प्रेम आहे. मला बघितल्यावर त्यांना चपलेचं पण भान नाही राहिलं. जवळ येऊन अगदी म्हणजे माझ्या जवळ येऊन थांबले. म्हणले जा पहिलं गरम पाण्याने यांचे पाय धुऊ देत मला. हे बघितल्यावर त्या ब्राह्मणाला रडू कोसळलं खरं सांगायचं. पण 200 रुपयाचे प्रश्न होता, 200 रुपये पाहिजे होते. काय करावं, पहिला डाव तर यशस्वी झाला. म्हणले ठीक आहे म्हणले, हे झालं सगळं. म्हणले आता आलाच आहात इथे तर जेवण करून जा. ठीक आहे म्हणलं, जेवतो. मग पानं पिणं घेतली आणि नाथांनी आपलं स्वतः त्यांचं पान आणि त्यांचं पान आणि गिरिजाबाई समोर वाढत होत्या. जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात तो ब्राह्मण गिरिजाबाईंच्या पाठीवर जाऊन बसला. तुम्ही सांगा, आपल्या बायकोच्या पाठीवर असं कोणी जाऊन बसलं तर आपल्याला किती राग येईल आणि आपण त्याला काय बोलून मारू, काय वाटेल ते करू. पण स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो याचं उदाहरण म्हणजे नाथ महाराज. हे झाल्यावर ती देखील माऊलीच होती प्रत्यक्ष. म्हणजे काय सांगावं, त्या दोघांचाही त्यावेळेला जे घडलेला किस्सा आहे तो. पहिल्यांदा ती म्हणली, पूर्वी हरीला मी पाठीवर घेऊन बसायचे. हरी म्हणजे त्यांचा मुलगा. आज परत हरी माझ्या पाठीवर आलेला मोठा होऊन म्हणले. आहे की नाही? तर एकनाथ महाराज म्हणले सावकाशा, आता तो जड आहे, पडेल एखाद्या वेळेस. म्हणजे इतकी स्थितप्रज्ञता माणसाच्या, अगदी इतकी नको पण काही प्रमाणात कळी ना. आज बघा, आपण गाडीने बाहेर चाललेला असतो, चुकी आपली असो दुसरीचे असो, जरा काही धक्का लागला की भांडणं मारामाऱ्या चालू होतात. एक पाऊल आपण मागे घ्यावं की बाबा ठीक आहे माझी चूक झाली, तुझा. अशाने आपल्याही मनाचं हे होतं की बाबा नाही, आपण जास्त बोललो नाही, जास्त मनाला त्रास दिला नाही. आणि हे ब्लड प्रेशर आणि शुगर रोग कुठले याच्यामुळेच तयार झालेले आहेत. दुसरं काय, मानसिक अवस्था ज्या माणसाची बिघडते तेव्हा हे रोग तयार होतात असं. तर हे सगळं झाल्यावर त्या ब्राह्मणाला अगदी वाईट वाटलं की प्रत्यक्ष पांडुरंग आणि रुक्मिणी स्वरूप हे दोघं नवरा बायको यांचा आपण अपमान केला. खरोखरीच खूप वाईट पाप घडलं. पापी म्हणले, मी पाया पडला, ढसाढसा रडायला लागला. नाथ म्हणल्यावर काय झालं, तू सगळं केलंस, आम्हाला नाही वाईट वाटलं काही? असं नाही म्हणलं, असं सगळं होतं. माझ्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं, ते ठरलं तर 200 रुपये हुंडा द्यायचा होता. तर काय करू मग? तर ते पैठण शहरात आलं तर इथले टावळ म्हणले नाथांना राग आणून दाखव, मग तुला 200 रुपये देतो. तर म्हणलं असं आहे का? मग अगोदर नाही का सांगायचं? आता एक काम करतो, खोटं तुला मारल्याचं नाटक करतो म्हणजे 200 रुपये मिळतील. पहिले एक काम कर, मुलीचं लग्न आहे तुझं, माझ्याकडनं हे 200 रुपये घे आणि आता जे 200 रुपये बाहेरने मिळणार आहेत ते वर खर्चाला ठेव लग्नासाठी. काय असं कर म्हणजे तुला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे म्हणले. आणि मग नाथांनी काठी घेतल्यासारखं केलं आणि बाहेर त्याला म्हणजे असं मारत आणल्यासारखं दाखवलं. आणि आता तो लगेच म्हणला की आता बघा नाथांना राग आणून दिले, मला 200 रुपये द्या. तर अशी ही कथा आहे. खरोखरीच म्हणजे नाथांचं देखील चरित्र इतकं अप्रतिम आहे या भागवत संप्रदायात. खरं बघायला गेलं तर म्हणजे भगवद्गीतेच्या दृष्टीने बघितलं तर मी असं म्हणेन की कृष्णदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे झालासी कळस. म्हणजे या भगवद्गीता रूपी जे मंदिर आहे या मंदिराचा पाया भगवान श्रीकृष्णांनी घातला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी कळसाचं काम केलं. आणि आजूबाजूचे जे भिंतीचं आहे हे संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज किंवा इतर आपले हे एकनाथ महाराज, नामदेव महाराज या सगळ्यांनी केलं होतं. तर असं हे सगळं आहे की स्थितप्रज्ञ आपण व्हायला पाहिजे आयुष्यात. राग येतो माणसाला, नाही असं नाही, खूप राग येतो. आणि सध्याचं कलियुग तर इतकं बेकार आहे. आणि या कलियुगात पूर्ण मोह आहे कलियुगाला की सगळीकडे अनाचार आणि हे कर. पण याच्यातनं देखील जेव्हा तुम्ही गुरुभक्ती कराल, काय
गुरु तेथे ज्ञान, हे तेव्हाच सांगितलेलं आहे. आणि खोटं नाही सांगत तुम्हाला, ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायात प्रत्येक अध्यायाला निवृत्तीनाथांना नमन आहे ज्ञानेश्वर महाराजांकडनं. निवृत्तीनाथ शेवटी वैतागतात आणि म्हणतात, अरे बाबा माझी स्तुती करायला इथे लोक ऐकायला नाहीत, ज्ञानेश्वरी ऐकायला आलेत. तेव्हा मग ज्ञानेश्वर पुढे चालू करतात. तर असं हे सगळं आहे. तर आता मला असं वाटतं की स्थितप्रज्ञ ह्या गोष्टीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा, गुरुभक्ती वाढवा, बघा तुमच्या आयुष्यात फरक पडेल की नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. फारच छान. साठे साहेबांनी माणसाने स्थितप्रज्ञ कसं असावं त्याचे पुराणातले दाखले देत आपल्याला उपयुक्त माहिती दिली. आपण त्याच्यातनं काहीतरी बोध अवश्य घेऊयात. आता पुढील सूत्र मी श्री दादा महाराज यांना देतो. प्रबोधन दादांचं. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ सुरुवातीला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आता म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जर का आपण असं ऐकलं असेल की पूर्वनियोजित एखादं शहर स्थापन करायचं, अगदी अगदी थोडक्यात उदाहरण आपल्या जवळ समजा निगडी काही वर्षापूर्वी असं एक प्राधिकरण जो भाग आहे तो असा अगदी व्यवस्थित त्याचं रचना केलेली असा तो भाग होता तो. किंवा आणखीन त्याच्या अलीकडे गेलं तर चंदीगड. आपल्या देशामध्ये सगळेच सांगितलं होतं की चंदीगड ही सगळ्यात अशी पहिलं असं शहर होतं की जे पूर्व अगदी नियोजित करून त्याची आखणी करून मग ते बांधलेलं तिथली घरं वगैरे असं ते. त्याच्याही पूर्व काळामध्ये आणखीन जुन्या पौराणिक काळामध्ये असं एक शहर होतं, असं एक टुमदार शहर होतं की विश्वप्रलयानंतर जे स्थापन झालेलं होतं असं पहिलं शहर असं म्हणतात की विश्वप्रलय झाल्यानंतर या संपूर्ण पृथ्वीवरचं सगळं शहर किंवा मानवी अंश होते सगळे बुडाल्यानंतर जे शहर स्थापन केलं गेलं असं ते शहर होतं. असं त्या शहरामध्ये जर का आपण एक मनामध्ये असं विचार करून बघा, आपण त्या शहरामध्ये आपण प्रवेश करत आहोत, मोठं प्रवेशद्वार ते उघडलेलं आहे, आतमध्ये गेल्यानंतर सुंदर रस्ते दिसतात, मोठमोठे रस्ते, दोन्ही बाजूला दुतर्फा अशी मोठमोठी घरं आहेत बांधलेली,
छान असे मोठमोठे प्रसाद बांधलेले आहेत, गुढ्या तोरणं उभारलेली आहेत, चौका चौकामध्ये अशी उद्यानं आहेत छान, मध्ये काही कारंजी आहेत. त्या उद्यानातनं अगदी सुंदर असे काही नृत्य आविष्कार सुरू आहेत, मंदिरातनं काही भजनं सुरू आहेत, काही ठिकाणी गाण्याचे काही सुरू आहेत, वर्ग सुरू आहेत, गाण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. सगळीकडे आनंदी आनंद. तिथल्या स्त्रिया ज्या आहेत त्या अतिशय पतिव्रता म्हणतो त्या पद्धतीच्या, पुरुष धार्मिक, मुलं तर आणखीन छान, त्यांची कुलदीपक आपण म्हणता येईल असं. कुठल्याही तऱ्हेच्या तक्रारी करता कुठंच वाव नाहीये. सगळीकडे तृप्तता, अतृप्त कोणीच नाहीये. त्याच्यात आनंद आहे सगळीकडं. छान शासन जे म्हणतो आपण ते राज्य ज्याला म्हणतात असं ते राज्य सुराज्य असं चांगलं सुरू आहे तिथं. अशी कुठली नगरी आतापर्यंत जर का आपण आता हे जर का वर्णन ऐकलं तर कुठल्या नगरीला हे वर्णन लागू पडेल काही सांगता येईल? बरोबर, अशी नगरी ती. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. असं ते राज्य सुराज्य. तिथला मग राजा कोण होता? अयोध्येचं राज्य कोणाकडे होतं? दशरथाकडे होतं. इक्ष्वाकुकुल धर्मभूषण राजा दशरथ धर्मपरायण, त्या नगरीचे करीतो रक्षण, त्या नगरीचे करीतो रक्षण. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा. सूर्य जसा शंकरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी. इतकं छान राज्य सांभाळलेलं असं. घरी चंद्र म्हणजे घरामध्ये असताना तर चंद्र शीतल, आणि राज्य जेव्हा करतो त्याला इंद्र. कठोर काय काय निर्णय घ्यायला लागतात. काय काय इंद्रचं जे वज्र असतं तसं कठोर असतं, तसं त्याला वागावं लागतं. उलट झालं तर सगळा गोंधळ होईल. घरी कठोर वागला आणि बाहेर राज्यामध्ये जर का मऊ वागला तर जे हातातलं आहे ते पण जाईल. योग्य पद्धतीने कुठेही त्याला म्हणलं, कुठेही नावं ठेवायला काही जागा नाही. आता एकच असं फक्त एक शल्य होतं मनामध्ये. दशरथाला तिन्ही राण्या, त्या 3 राण्या असतात, एकाही राणीला पुत्र प्राप्ती नाही, अपत्य नाही. एक जर का एवढं शल्य सोडलं, परमेश्वर सुद्धा कसं असो सगळं भरपूर देतो. कुठेतरी एक बाजू अशी असते दुःखी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. एखादी दुःखी नस म्हणतो ना आपण, तसं असतं ते. सर्व सौख्य कोणाला कधी देत नाही तो. कुठेतरी त्याची आठवण राहावी. अशा परिस्थितीमध्ये हे शल्य कसं दूर करायचं, किती नवस तपास सगळं झालं, सगळं करून झालं, कुठेच यश येईना. शेवटी विश्वामित्राने सांगितले की राजा त्या एकच पर्याय राहिलेला आहे, अश्वमेध यज्ञ तू कर म्हणले. त्या यज्ञानंतर पुत्रप्राप्ती ही नक्की होती. आपण ही सगळी आशा धरून भगवंताला अशी प्रार्थना करू. यज्ञामध्ये आपण जर का यश मिळालं आपल्याला तर आपल्या ह्या राज्याला वारस पण मिळेल म्हणतात ते. दशरथ तिन्ही राणीची समजूत काढतो की ठीक आहे, आपण आता हा एकच प्रयत्न म्हणला, हा शेवटचा प्रयत्न आपण करून बघू. ऋष्यशृंग ऋषींना आमंत्रित केलं जातं. त्याकरता यज्ञाचा अश्व सोडला जातो आणि तो जो यज्ञ, त्या यज्ञामध्ये त्याची सांगता होत असताना, म्हणजे यज्ञ संपन्न होत असताना प्रत्यक्ष यज्ञदेव त्याच्यामध्ये प्रगट होतात आणि सांगतात की मी ह्या प्रसाद घेऊन इथे आलेलो आहे, तुझ्या राण्यांना तू हा प्रसाद दे. गाईच्या दुधामध्ये हा मिसळून हा प्रसाद दे. तुझ्या राण्यांना अपत्य प्राप्त होईल. 4 पुत्र तुझ्या घरामध्ये जन्माला येतील म्हणतात. हे 4ही योद्धे असतील आणि प्रत्यक्ष
भगवंताचा अंश असलेला जो आहे, भगवंत जो अवतार घेणार आहे, तो कौशल्याच्या पोटी तो अवतार घेणार आहे. हा दशरथा तुला हा देव पित्याचा मान तुला इथे मिळणार आहे म्हणतात. हे सगळं ऐकल्यानंतर दशरथ अतिशय विनम्र हात जोडून उभा राहतो की आता म्हणजे आपण भरून पावलेलं म्हणतो की आपण कृतार्थ, आपलं जीवन सगळं कृतार्थ झालेलं आहे. आपल्याला तर काहीही मनामध्ये कुठलाही संदेह नाही. ज्या यज्ञपुरुषांनी त्या जे सांगितले, यज्ञ देवतेने जे काय सांगितलेलं आहे ते खरं ठरलं तर माझ्यासारखा सुखी कुणीच असणार नाही असं त्याला वाटतं. ते जाताना यज्ञोत्याला सांगतात, त्या डोळ्यातले भाव बघतात ते सांगतात की कृतार्थ दिसती तुझी लोचने, कृतार्थ मीही तुझा दर्शने, दे आज्ञा मज नृपा पावतो, दे आज्ञा मज नृपा पावतो, यज्ञी अंतर्धान दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. हे घे, हा प्रसाद आणलेला आहे, प्रत्यक्ष विष्णूंनी मला पाठवलेलं आहे आणि प्रत्यक्ष विष्णू तुझ्या प्रसन्न आहेत. तुझ्या कुलामध्ये त्यांना जन्म घ्यायचा आहे. तो अवतार जो येणार आहे भगवंताचा तो तुझ्या घरामध्ये होणार आहे. तुझ्या डोळ्यात जी कृतज्ञता दिसली त्याने मी मलाही समाधान आहे की असं पुरुषाचं मला दर्शन झालं. फक्त आता मला अध्यादेश यज्ञामध्ये अंतर्धान पावतो आणि असं म्हणून तो यज्ञात अंतर्धान पावला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर काही दिवसात तिन्ही राण्यांना दिवस राहिले. अयोध्येमध्ये सगळीकडं आनंदाच्या ज्या म्हणतो वातावरण, आता फक्त वाट बघायची. 1 महिना 2 महिने 3 महिने होत सगळीकडे उत्सुकता वाढायला लागली होती. सगळ्यांना असं की कधी 9 महिने होत आहेत. सगळ्या राण्यांना पण झालं होतं, सगळ्या प्रजेला झालं होतं की कधी आपण ती बातमी ऐकतोय. प्रत्यक्ष जर का विष्णू अवतार घेणार असतील तर ते कसं असेल, वातावरण त्यावेळेचं कसं असेल. बघता बघता फाल्गुन संपला आणि चैत्र उजाडला. चैत्र महिन्यामध्ये आपण आत्ता बघितलं वातावरण थोडंसं गरम म्हणलं तर थोडंसं आल्हाददायक. निसर्ग आपली पानझडी झटकून नवीन त्याला पानं फुटलेली असतात, नवीन नवीन फळं बाजारामध्ये येत असतात, नवीन नवीन फुलं येत असतात झाडांना. तो एक प्रकारचा सगळा असा एक गंध त्या वातावरणात पसरलेला असतो. आणि अशा वातावरणात बघत 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 अष्टमी संपती आणि नवमी उजाडते. सकाळपासून त्या राजप्रसादामध्ये सगळीकडे लगबग सुरू असते. 9 महिने पूर्ण होत आलेत. आज असं वाटतंय आज बहुतेक प्रसूती होणार सगळ्यांची. त्या दासाच्या असं त्यांची धावपळ सुरू असते. प्रत्यक्ष महाराज म्हणजे दशरथ महाराज तिथे त्या राजदरबारात बसलेले असतात सिंहासनावर, पण त्यांना सुद्धा चैन नाही. ते सुद्धा उठून फेऱ्या मारत असतात. बाकीचे इतर जे नोकर चाकर सगळेजण तयारीमध्ये असतात की आपल्याला आता ती बातमी आली की त्यांनी सांगितलं असतं बाहेर सगळीकडे दवंडी पिटवायची, हत्तीवरून साखर वाटा मिठाई वाटा जे काय असेल त्या काळातलं ते सगळेजण तयार असतात. राण्यांच्या पोटामध्ये दुखायला लागतं. दुपारच्या वेळेला साधारण 11-11:30 वेळ झाल्यानंतर वातावरणातला जो गरमी असते थोडी असतात, उष्णच असतं ते वारे, पण थोडंसं कुठेतरी आल्हाददायक. आत्ता बघा आज आत्ता ह्या घडीला बघा आता कसं वातावरण बदललं आपल्या इथलं. जो दिवसभर इतकं प्रचंड प्रमाणात उकडत होतं आणि आज आता असं एकदम शांत आता वारं वाहतंय सगळीकडे. आपण बघतोय आपण हे टेबलावरती जे टाकलेले आहेत ते वस्त्र उडतंय, आजूबाजूच्या आबदागिरीचे जे ती छत्र आहेत ते उडतात. छान असं एकदम वातावरण त्यावेळेला तसं तयार झालं होतं ते. आणि दुपारच्या वेळेला बरोबर माध्यान्हाच्या वेळेला ती वेळ आली ज्या वेळेची संपूर्ण पृथ्वीवरती वाट बघत असलेले मानवजात, वाट बघत असलेले भक्त, वाट बघत असलेले देवदेवता आकाशात जमा झालेले सगळे. आता फक्त भगवंताचं अवतरण व्हायचं बाकी. आकाशातनं पुष्पवृष्टी होणार होती त्यावेळेला. आणि मग दुपारच्या वेळेला बरोबर माध्यान्हीच्या वेळेला जेव्हा सूर्य आकाशामध्ये येऊन थांबला बरोबर आपल्या डोक्यावरती, दुपारच्या वेळेला आपण बघितलं कधी की बरोबर डोक्यावर सूर्य असतो, अशा वेळेला बरोबर भगवंताचं अवतरण झालं. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी,
गंधयुक्त तरीही उष्ण वात हे किती, दोन प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. तो जन्म तो जर का भगवंताचा जर का अवतार असेल तर तो असं सहजासहजी असं झालेलं नसेल. काय त्या खोलीमधलं कसं वातावरण बदललं असेल, काय झालं असेल कौशल्य मातेचं, काय कसं आलं असेल, तिला कसं वाटलं असेल. कौशल्या माता हळू उघडी लोचने, राम जन्मला ग सखे राम जन्मला. कौशल्या राणी सुखे उघडी लोचने, दीपून जाती नेत्र तिचे पुत्र दर्शने. ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. प्रत्यक्ष भगवंताचं अवतरण झालं तो तेच तिला सहन होईन इतकं तो तेजस्वी ते बालक संपूर्ण अयोध्येमध्ये त्या भरपूर म्हणजे जवळ महिनाभर हा सगळा उत्सव सुरू होता. आणि अशातच सगळी तिची बालक सुमित्राला पण झालं लक्ष्मण, शत्रुघ्न, कैकेयीला भरत, त्यांची नावं ठेवली गेली, बारसं झालं, वेगळ्या त्यांना भेटी दिल्या गेल्या आणि ती मुलं बघता बघता मोठी झाली. आणि एक दिवस जो प्रत्यक्षात अवताराचं कार्य सुरू झालं रामाचं, विश्वामित्र ऋषी जेव्हा त्यांना घेऊन गेले, दशरथाला ते सांगितलं की ह्या मुलांना मी घेऊन जातो, राम आणि लक्ष्मण माझ्या बरोबर पाठव. आमच्याकडे आमचे जे ऋषीमुनी यज्ञ करतात ते यज्ञ तिथले राक्षस लोक आहेत ते आम्हाला कधी यज्ञ पूर्ण होऊन देत नाहीत, ते यज्ञाचं फळ आम्हाला कधी मिळत नाही. हे फळ आम्हाला मिळावं, आमच्याकडनं यज्ञ पूर्ण व्हावेत म्हणून तू रामा लक्ष्मणाला माझ्या बरोबर पाठवता. दोघं अगदी तरुण मुलं आहेत, ते कसं काय पाठवायचं, पण ते सांगतात की तू काही काळजी करू नको, भगवंताचा अंश आहेत ते. आणि त्यांच्या अवतारात मुळे त्याच्याकरता आलं की अधर्माचा नाश, अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवून द्यायचा, त्याच्याकरताच त्यांचा जन्म झालेला आहे. आणि मग तिथून त्यांचं जे कार्य सुरू होतं ते टप्प्याटप्प्याने आपण जर का बघत गेलात की विश्वामित्रांच्या बरोबर गेल्यानंतर अनेक राक्षसांचा, तो प्राटिका नावाची राक्षसी असते तिचा नाश, अनेक राक्षसांचा नाश करत करत प्रत्येक त्या जंगलामध्ये जाऊन ते जे नेतील विश्वामित्र त्यांच्या बरोबर जाऊन तिथल्या सगळ्या ऋषीमुनींचं त्यांना भयमुक्त करायचं. आणि अशातच मिथिला नरेशाचं त्यांना समजतं की जानकीचं स्वयंवर केलेलं आहे, तिथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जातात, विश्वामित्र त्यांना घेऊन जातो, चल म्हणतात रामा. आणि मग त्या स्वयंवरात जो एक पण ठेवलेला असो, ते शंकराचं जे धनुष्य असं मोठं गांडीव धनुष्य, तो उचलून त्याला जो कोणी प्रत्यंश लावेल त्याच्याबरोबर जानकी विवाह करेल. आणि मग तो धनुष्य उचलायला अनेक जण आलेले असतात, त्याच्यामध्ये एक रावण त्या काळातला महाशक्तिशाली जो असतो तो सुद्धा आलेला असतो, पण तो सुद्धा ते धनुष्य उचलू शकत नाही. प्रत्यक्ष राम तिथे जातात, त्या धनुष्याला वंदन करतात, कारण ते शिवाचं धनुष्य असतं, शिवाला वंदन करतात. विष्णू आणि शिव, मी परत सांगतो, हरिहर, शंकर विष्णूची उपासना करायची आणि विष्णू शंकराची करायचे. तो मान त्याला द्यायला पाहिजे म्हणून धनुष्याला नमस्कार करून राम ते उचलतात, त्याबरोबर ते धनुष्य काढकन मोडतं आणि मग त्याला सीता तिथे समोर जी उभी असते, प्रत्यक्ष भगवंत भक्ती, निळसर त्याचा देह रामाचा, लांब केशसंभार, भगवी वस्त्र नेसलेली आहेत, कारण जंगलामध्ये शिक्षण सुरू असतं त्यांचं, अंगावर केशरी उपरणं टाकलेलं आहे, तेजस्वी डोळे, एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व. विवाह झाल्यानंतर त्यांना परत जेव्हा अयोध्येला मग येतात सगळे, लक्ष्मणाच्या बरोबर सीतेची बहीण असते, तिचा विवाह लक्ष्मणाबरोबर होतो आणि सगळेजण परत अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये रामाला गादीवर बसवायचं आणि आपण आता वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा हे दशरथ महाराज जेव्हा सांगतात, तिथून मग रामायणाला सुरुवात होती. एक स्त्रीच, महाभारतामध्ये पण एक स्त्रीच काही घडवायचं असेल, कैकेयी म्हणजे जी तिसरी जी राणी असती, माझा जर का मुलगा इथे गादीवर बसणार असेल,
माझी अटच आहे, त्यांना जी 3 वरदानं दिली असत दशरथाने, ती सांगते की तुम्ही वरदान आठवा, माझ्या मुलाला इथे गादीवर बसवायचं आणि रामाला तुम्ही वनवासामध्ये पाठवायचं. आता प्रत्यक्ष पित्याची इच्छा आहे, आज्ञा नाही पण इच्छा आहे, त्यानुसार राम वनवासात जायची तयारी करतात. त्याच्याबरोबर पातिव्रत्य उदाहरण, उत्तम उदाहरण सीतेचं, ती पण त्यांच्याबरोबर जायला तयार होते. आणखीन एक चांगलं उदाहरण भावाचं, की लक्ष्मणही जायला तयार होतो. रामायणामध्ये त्याग आहे, महाभारतामध्ये लढाई आहे. रामायणामध्ये कसं जे आपलं आहे ते सोडायची पण तयारी आहे. राज्यपद सोडलं, सगळी सुख, ऐहिक सुख जी आहेत ती सोडली. प्रेम आहे एक दुसऱ्या, म्हणजे वडीलधाऱ्यांच्या बद्दल आदर आहे. महाभारतामध्ये सगळं नेमकं तेच विरुद्ध घडत गेलं. ते जे माझं नाही ते पण मला पाहिजे, जे वरिष्ठ सांगतायत त्यांचं ऐकणार नाही. राज्यसभेमध्ये जेव्हा भीष्म होते किंवा द्रोण होते, प्रत्यक्ष धृतराष्ट्र होता, पण दुर्योधनाने कोणाचंही ऐकलं नाही. युद्ध हे होणारच, जो हक्क आहे तो सुद्धा द्यायची तयारी नाही, जे पांडवांचं ते सुद्धा मलाच पाहिजे, त्याच्या विरुद्ध रामायणामध्ये. म्हणून तो रामायण हे एक आदर्श असं आतापर्यंत अजून मानलं गेलं. राम हे एक मर्यादा पुरुषोत्तम, त्याच्याकडे संयम, हे सगळे जे चांगले जे गुण आहेत ते सगळं त्याच्यामध्ये होतं. राम राम म्हणताना आपली जो उच्चार होतो रा आणि म, रा तोंड उघडला तर म केलं की तोंड बंद केलं जातं. आपल्या शरीरातनं सुद्धा जे काही आता आपण बॅक्टेरिया जो म्हणतो तसं, की जे काही वाईट विचार म्हणा ते बाहेर फेकले जावेत आणि बाहेरचे कुठले वाईट परत येऊ नये, मग लगेच तोंड बंद केलं जावं, असं तो उच्चार राम असं लगेच होतं. ते संयम, त्याच्यामध्ये विश्वास, एकमेकांबद्दल प्रेम. राम हा जो एक मंत्र आहे, हा राम राम उच्चार केल्याने सुद्धा पूर्वीचे लोक बघा, ते खरंच आपण मानतो पूर्वीच्या लोकांना, पूर्वजांना भेटले की एकमेकाला राम राम म्हणायचे. ते राम राम म्हणल्याने काय होतं, आपल्या आजूबाजूला जी काही नकारात्मक शक्ती असते त्या काळामध्ये, जी काय आता हल्लीच्या लोकांचा विश्वास नाही, पण भूत प्रेत जे काय असेल ते दूर पळतात. त्याच्यात त्या जे चांगलं आपल्या वाईटातलं, शरीरामधलं जे वाईट आहे ते बाहेर फेकलं जावं. जेव्हा मनुष्य निधन पावतो, जेव्हा त्याला तिथे अंत्यसंस्कार चालू असतात, त्याला नेताना सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम करत त्याला नेत असतात. ते का की त्याच्या शरीरामध्ये जो काय दोष राहिला असेल तो निघून जावं शेवटी, आणि चांगलं शरीर निसर्गाच्या स्वाधीनकार व्हावं तिथे. म्हणून राम मध्ये सगळं चांगलंच, वाईट असं काहीच नाही. त्याच्यामध्ये कुठलाही वाईट शब्द किंवा वाईट इच्छा त्याच्यामध्ये येणारच नाही, असा तो शब्द आहे राम. कारण शंकरांनी सुद्धा सांगलं पार्वतीला की विष्णू सहस्त्रनाम जे ते सगळं नाही, त्याच्यामध्ये जे 1000 जर का शब्द असेल तर त्याच्याऐवजी मला 2च शब्द प्रिय आहेत, राम. इतकं त्या शब्दाचं, त्या 2 अक्षरांचं महत्व आहे. ते असा राम, असा तो मर्यादा पुरुषोत्तम, असा विनयशील. आणि म्हणलं ना, जर का ताकद असून सुद्धा आपण स्वतःहून कधीही कुठला कोणावरही कधी वार करणार नाही, संकटामध्ये धावून जाणारा. मग तो संकटात सगळ्यांच्याच धावून गेला. त्याच्यावर किती संकट आली, आता जसं सांगितलं स्थितप्रज्ञ, मार्ग काय काढता येईल, कुठे हाताबल न होता. जेव्हा वडिलांची इच्छा स्वीकारून वनवास स्वीकारला, त्या वनवासामध्ये गेल्यानंतर अनेक संकट आली ना. प्रत्यक्ष स्वतःच्या पत्नीचं अपहरण झालं, सीतेचं अपहरण केलं रावणाने. आता त्याचा शोध घ्यायचा आहे, पण त्याला असा डगमगला नाही किंवा रागावला नाही की ठीक आहे शोध घेऊ आपण. आणि हा शोध घेताना किष्किंधा नगरीपर्यंत जेव्हा ते आले, 2 जण भाऊ आले. आता सीता अपहरण सुद्धा तसं ऐकलं नाही, सीतेने ऐकलं नाही. जे सांगितलं लक्ष्मणाने, तुम्ही ह्या इथं रेष आखवायचं, तो बाहेर येऊ नको, तरी पण ती बाहेर पडली. म्हणजे स्वतःच असं जे काय काय असं म्हणतो ना की काय काय नुकसान होतं. जर का त्यांचं ऐकलं असं लक्ष्मणाचं तर पुढचं रामायणही घडलं नसतं. पण हे सगळं घडायचं असतं आपल्या ह्या संपूर्ण पुढच्या ज्या पिढ्या आहेत किंवा पुढचा जो एकंदरीत प्रवास आहे रामायणाचा, त्याच्याकरता हे सगळं आवश्यक. त्याच्याकरता ते सीतेचं अपहरण आणि मग
प्रवास करत करत शोध घेत घेत जेव्हा किष्किंधा नगरीपर्यंत आले, किष्किंधा नगरीमध्ये त्याला राजा होता तो वाली नावाचा आणि सुग्रीवचं राज्य त्यांनी जेव्हा हडप केलं होतं. आता त्याच्यामध्ये असंच परत की सुग्रीव एक शांत चांगल्या मार्गाचा चांगली प्रवृत्तीचा असतो आणि वालीनी जेव्हा त्याच्यावर अन्याय करून ते राज्य हडप केलं तर सुग्रीवाच्या बाजूने आपल्याला उभं राहायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर घडतं असं की सुग्रीव त्या वालीच्या भीतीने लपून बसलेला असतो. त्या जंगलामध्येच नेमके हे राम लक्ष्मण तिथे गेलेले असतात आणि सुग्रीव बघतो त्यांना की कोण ते दोघं जण आलेले, त्याला वाटतं बहुतेक मला शोधायला आलेले. सुग्रीव आणखीन पुढे पुढे जात 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 लपत छपत आता म्हणतो प्रत्यक्ष आपल्याला आता ह्या संकटातनं कोण सोडवेल, तर सगळ्यात शेवटचा कुठे मार्ग त्याला दिसतो की संकट मोचन जे म्हणतो आपण तो कोण, तर हनुमान. जातो तो मारुतीकडे सांगतो की असं मला दोन कोणतरी पुरुष माझा शोध घेतात असं मला वाटतं. हनुमंता तू जाऊन बघ ते कोण आहेत म्हणतात. हनुमंत त्यांना आश्वासन करतो, ठीक आहे थांबा मी बघून येतो. हनुमंत वेश बदलून येतो, बघतो समोर तिथे त्या एका झाडाखाली दोघं जण विश्रांती घेत बसलेले असतात. आता त्यांच्याकडे बघितल्यानंतरच तो इतकं तेजपुंज त्यांचं शरीर सगळं, दोघं जण जरी साधे जरी त्यांची वस्त्र असली तरी तो क्षात्र तेज कधी लपत नाही, की दैवी तेज कधी लपत नाही. ते हनुमंत त्यांना चौकशी करत करत विचारतो. मग ते सांगतात की आम्ही अयोध्येहून आलेलो आहोत आणि माझ्या पत्नीचं रावणाने अपहरण केलं असं आम्हाला समजलं आणि त्या पत्नीचा शोध घेण्याकरता आम्ही आलो. जो माझं आराध्य दैवत जे आहे ते समोर बघितल्यानंतर हनुमंत तो वेश टाकतो. म्हणतो त्याच्या मनामधनं असंच की मी देवाची परीक्षा घ्यायला आलो. माझ्या मनामध्ये हेच होतं, मला कधी राम दर्शन होणार, मी त्याच्याकरता आयुष्यावर मी हा जप करतो रामाचा. आज प्रत्यक्ष भगवंत मला भेटला म्हणतात. त्यांच्या पायावरती तो डोकं टेकवतो, आजपासून मी तुमचा दास झालो म्हणतो. मी तुमच्या कार्यामध्ये मी मदत करतो, मला काय वाटेल तर तुम्ही सांगा, कोणतीही सेवा सांगा. हनुमंत सगळ्यात सर्वश्रेष्ठ भक्त जर का भक्ती मार्गातला कोण विचारला तर हनुमंत आहे. दोन आहेत भक्त, एक अर्जुन आणि एक हनुमंत, की ज्यांनी भक्ती म्हणजे काय हे दाखवून दिलं. सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजे हे दोनच त्याच्यामध्ये येतात, हनुमंत आणि अर्जुन. प्रत्येक क्षणाला प्रत्येक संकटामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्राच्या बरोबर राहिला, गुरूंच्या बरोबर तिथे. म्हणजे हे कसं तर आध्यात्मिक जर का म्हटलं रामाने काय त्याला कुठले उपदेश केले नाही, फक्त सेवा. हनुमंत फक्त सेवा करत गेला. महाभारतामध्ये अर्जुनाला उपदेश करायला लागला, तसं नाही इथे घडलं. इथे त्यांनी मनाने केलं, त्यांनी रामाने सांगितलं नाही तू अमुक कर, तू असं कर, तू तसं कर, त्याला सगळे कुठल्या संकटात टाकला नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ज्या संकटात होते त्याला त्यांनी वाचवलं त्यांना. तो काय असा कुठला जप बीप त्याने नंतर करत बसला नाही, पण सतत त्यांच्या बरोबर 24 तास त्यांच्या बरोबर आणि मुखात फक्त त्यांचंच नाव. जेव्हा प्रत्यक्ष कन्याकुमारीपर्यंत आले, समोर आता दिसतोय समुद्र आपल्याला ओलांडायचा आहे, तर त्यावेळेला सुद्धा हनुमानांनी सूक्ष्म रूपात जाऊन समुद्र ओलांडला, लंकेमध्ये प्रवेश केला. सीता कुठे आहे ते बघितलं आणि येताना थोडीशी एक चुणूक म्हणून त्याने ती लंका पेटून त्या रावणाला तो दणका दिला. तो त्याच्यानंतर आता तो सेतू बांधायचा, आपल्याला लंकेत जायचंय. लंकेत गेल्यानंतर आणखीन कुठली संकट येतील काय माहिती नाही, पण प्रत्येक संकट काळा हनुमानाने एकट्याने आणि त्यांना तिथनं परत सोडून घेऊन आला. अनेक प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला होता तेव्हा द्रोणागिरी परत उचलून आणला होता त्याने, की त्यांनी त्याच्यानंतर त्या द्रोणागिरी पर्वतात जी वनस्पती ते नाही त्याचा लक्ष्मण सिद्धी होईल म्हणून. आणि हे सगळं युद्ध म्हणजे आपल्या जे सैन्य आपण म्हणतो की वानर सैन्याच्या मदतीने त्यांनी श्रीरामांना ते जिंकून दिला. हे सगळं करता करता तो परत भगवंतच असतो. पण एक उदाहरण कसं असावं की भक्त कसा असावा. आणि सगळं त्याच्यानंतर जेव्हा सगळे अयोध्येमध्ये हे सगळे परत आले, रावणाचा नाश केल्यानंतर सुद्धा अयोध्येमध्ये सगळ्या लोकांना जेव्हा बक्षिसं वाटली जात होती, त्या हनुमंत एका कोपऱ्यामध्ये बसून श्रीराम त्याचा जप सुरू होता. प्रत्यक्ष रामाने त्यांना विचारलं तुला आता काय हवंय, ते त्यांनी सांगितलं मला तुम्हीच माझ्या हृदयामध्ये आसन सव्हा आणि तुम्ही आहात, मग तुम्ही असताना हे इथं माझ्या हृदयात असताना मला दुसरं काहीच नको. एवढी निरपेक्ष भक्ती एखादा असतं तर केवढं त्यांनी मागितलं असतं की आपण रामचंद्रांच्या म्हणजे प्रभू करता काय काय केलं नाही, त्यांनी तो पाडा वाचून दाखवला असता. तसं काही न करता काही नको, तुम्ही फक्त माझ्या हृदयात राहा, आता आहातच कायमस्वरूपी राहा म्हणून सांगितलं त्यांनी. हा हनुमंत जेव्हा संकट काळात त्याने प्रभूला स्वतःला वाचवलेला आहे
मग त्याचं नाव घेतलं तर संकट काळामध्ये आपल्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो. जे हनुमान चालिसा जे लिहिलं गेलं, हनुमान चालिसाच्या त्याच्या मागचं कथा एक थोडक्यात सांगतो. म्हणजे संकटात हनुमान कसं वाचवतो. तुलसीदास आपण ऐकलं असेल, कवी तुलसीदास जेव्हा भारत भ्रमण करत असताना एकदा आग्र्याजवळ येऊन थांबतात. आग्र्यापाशी त्यांचा मुक्काम असतो आणि तुलसीदास जे आलेत म्हटल्यानंतर त्या गावामध्ये सगळी त्यांच्या दर्शनाकरता गर्दी लोटती. अकबर बादशाला पण समजतं की तुलसीदास म्हणून कोणतरी आलेत. त्यांनी बिरबलला विचारतं कोण तुलसीदास. ते सांगतात की महान कवी आहेत आणि संपूर्ण रामायणाचा त्यांनी अनुवाद करून रामचरितमानस जे लिहिलेलं असं ते असे तिथे आलेले आहेत म्हणतात. मग ते म्हणतात मग एवढे मोठे, मग आपल्याला ते भेटले पाहिजे, त्यांना आमंत्रण द्या, आपल्या दरबारात बोलवा त्यांना म्हणतात. तर बिरबल म्हणतो मी कालच जाऊन दर्शन घेऊन आलो. आपण पण तुम्ही आलात तर म्हणला बरं होईल त्याच्या दर्शनाला. ते मोठे असे जे लोक असतात ते स्वतःहून येतील की नाही सांगता येत नाही. तोंडा अरे त्या अकबरांनी बोलवलंय, सम्राटांनी बोलवलंय म्हणतात. न याला काय झालं, 4 शिपाई पिटाळतात. तुलसीदासी बसलेले असतात स्वतःच्या ध्यानामध्ये. आपले ते शिपाई येतात, त्यांना सांगतात की सम्राटांनी तुम्हाला बोलवलेलं आहे लाल किल्ल्यावरती. त्याचे सम्राट त्यांच्या दरबारात तुम्हाला आत्ताच्या आत्ता हजर राहायला सांगितलेलं आहे. तर तुलसीदास म्हणतात सम्राट तुमचे, माझा सम्राट आहे, माझा जो भगवंत आहे तो श्रीराम आहे म्हणतात. मी त्याचा नोकर आहे. तुमचा जो सम्राट आहे त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही म्हणतात. मी कशाला तिथे लाल किल्ल्यावर येऊ, मला काही नको आहे तुमच्याकडनं. तुमच्या सम्राटाला निरोप द्या. ते शिपाई परत येतात. शिपाई परत आल्यानंतर तो अकबर चिडतो. असं तसं येत नाही म्हणतो, त्यांना उचलून आण म्हणतात. साखर दंडाने बांधून आणतात. त्यांना राज दरबारामध्ये हजर केलं जातं. त्या संपूर्ण दरबारात अकबर त्यांना विचारतो की तुम्ही असं ऐकले की तुम्ही दैवी अवतार वगैरे आहात, तुमच्या पाठीमागं तुमच्या देवाची शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, काहीतरी असा करिश्मा करून दाखवा. तुलसीदास अतिशय नम्रपणाने, परत स्थितप्रज्ञ म्हणजे कुठेही राग आला नाही की का मला का पकडून आणलंय, काय अखंड तांडव काय केलं नाही त्यांनी. शांतपणे सांगितलं की मी रामाचा सेवक आहे म्हणले, मी ते जादूगर नाही म्हणले जादू करून दाखवायला. आता आपल्याकडे अशी घडलेली घटना आहे, 20 वर्षापूर्वीपासून त्या माणसाला काही त्याच्या घरामध्ये जी काय संकट होतं, त्याच्या घरामध्ये जे काय सुरू होतं, त्याच्या मुलासंदर्भात, नोकरी संदर्भात सगळे त्यांनी मला प्रश्न सांगितले फोनवरनं. आपण त्यांना काही उपाय सांगितले आणि 20 दिवसांनी त्याचा फोन आला की अजून काहीच फरक पडला नाही. 20 वर्ष जो ज्या परिस्थितीमध्ये तो मनुष्य आहे त्याला 20 दिवसामध्ये त्याला लगेच पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं मी जादूगर नाही म्हणलं. महाराज असते तर त्याने घडवलं असतं एका मिनिटात सगळं. ते मी स्वामी सेवक आहे, तसं तुलसीला मी रामाचा सेवक आहे, मी तुमचा सेवक नाही, मला तुमच्याकडनं काही नको. हे जादूबिदू मी काय जादूगर नाही म्हणले करून दाखवायला असतं ते. हे ऐकल्याबरोबर अकबर चिडला. त्यांनी सांगितलं बिरबला आत्ताच्या त्यांना आतमध्ये अंधार कोठडीत म्हणले, साधा पण नाही अंधार कोठडीत टाक म्हणले. त्यांना माझा असं हुकूम आहे. तर बिरबल तो घाबरला, अरे ह्यांना हात कसा लावायचा म्हणला. त्याला माहिती होतं हे कोण आहेत ते. कोण तो माझ्याकडनं हे होणार नाही. अकबर त्या शिपायांना सांगतो चला तुम्ही उचला म्हणतो, यांना तुम्ही नेऊन टाका. तिथे नेऊन टाकल्यानंतर एक दिवस कसा बसा जातो. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्या लाल किल्ल्यावरती हजारो माकडं येतात. तिथे हजारो माकडे येऊन तो अख्ख्या किल्ल्यावरची जी व्यवस्था असते, सुरक्षा व्यवस्था असू दे, प्रत्येकाला तिथे छळायला लागतात. ते जे असेल ते सामान उचलून फेकून दे, जे असेल ते दिसेल फेकून दे. प्रत्येकाला ते जेवढं सैन्य असतं त्याच्या दुप्पट तिथे माकडं जमावं लागतात. त्याला काठीने हाकला, भाल्याने टोचा, धनुष्यबाण मारा, काहीतरी जेवढे तिथे मरत असेल त्या दुप्पट त्याच्या आणखीन जमावं लागतात. आणि हा सगळा दुपारपर्यंत हल्लकल्लोळ झाला असताना अकबर बिरबलाला बोलावून पाठवतात. लवकर ये म्हणतो. बिरबल येऊन बघतो तो सगळा लाल किल्ला त्या माकडाने वेढलेला आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं तुलसीदासजींना आवडणार नाही होतं. ज्या भक्तांना म्हणजे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी ज्यांना म्हणायचं असेल तर परवाचा शनिवारचा दिवस अतिशय उत्तम दिवस आहे. आणि सुरक्षा कवच रामनामाचं आपल्या भोवती यावं असं वाटत. त्याच्यानंतर पालखीची आपली नेहमीची सेवा आहे ते होईल आणि महाप्रसाद त्याच्यानंतर इथे सुरू होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.